तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा दोस्त संदीप तिरमल तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो। आणि सगळ्यात आधी मी तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। अगदी मनोभावे दिवाळी तुम्ही साजरा करा आणि मनोभावे तुम्हाला मी शुभेच्छा देतो। तर मित्रांनो, मी आजचा ब्लॉग बनवतो आहे तो विशेष म्हणजे असा की मी दिवाळीच्या सुट्ट्या घालवण्यासाठी मित्रांनो आलो आहे नर्मदा मैयाचं दर्शन घेण्यासाठी, नर्मदा मैयाला सेवा देण्यासाठी। इथं नर्मदा परिक्रमा करणारे जे लोक आहेत त्यांना सेवा देण्यासाठी मी आलो एका आश्रमावर। तुम्ही पाहू शकतात ही माझ्या मागे नर्मदा मैया आहे। ही नदी आहे लोकांसाठी, ही नदी आहे, पण अक्षरशः माझ्यासाठी ना मित्रांनो ही नदी नाही तर माझ्यासाठी माझी आई आहे। मला न मागता माझ्या आईने खूप काही दिलं आहे मित्रांनो, तर त्याच्यामुळे माझी खूप श्रद्धा आणि आस्था आहे माझ्या मैयावर, नर्मदा मैया। सगळ्यांना आधी नर्मदे हर। तर तुम्ही माझ्या मागे पाहतायत मित्रांनो, हा आहे आश्रम। इथं नर्मदा परिक्रमा करणारे जे परिक्रमावासी आहेत ते लोक येतात या आश्रमावर, आणि ह्या आश्रमावर मी आता 2-3 दिवस इथंच मुक्कामी राहणार आहे। आता मी तुम्हाला दाखवतो आश्रमावर असलेलं आपलं शिवलिंग। हर हर महादेव मित्रांनो, तुम्ही पाहू शकतात, पाहतात मित्रांनो। तर एक मनामध्ये खूप मोठी श्रद्धा आणि आस्था घेऊन मी इथे आलेलो आहे। मी कुठल्याच गोष्टीची अपेक्षा न करता फक्त मैयाच्या दर्शनासाठी इथं आलो आहे मित्रांनो। तर मी तुम्हाला दाखवतो मैयेचं दर्शन बघा मित्रांनो। एक मनातली श्रद्धा आणि आस्था आहे ती मैया। हे नर्मदा मैयेचं रूप तुम्ही पाहू शकतात मित्रांनो, पाहतायत बघा। इकडे आहेत भोले बाबा, हर हर महादेव तुम्ही पाहू शकतात। इथे आहेत नंदी महाराज मित्रांनो। मी तुम्हाला आता जेवढे दिवस थांबणार आहे इकडे आश्रमावर, तर तेवढ्या दिवसाचे मी तुम्हाला दररोजचा एक व्हिडिओ टाकत जाईन, 1-2 जसे असतील तसे। तर तुम्ही नक्की बघत राहा मित्रांनो। सगळ्यांना नर्मदे हर।